वॉचमॅन दादा. हे सरांनी काय? मॅडम ते सरांनी हो सरांनी. जयंत काय म्हणताय ते? काय झालंय नक्की? मॅडम ते सरांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला खूप टेन्शन आलं होतं. वॉचमॅन दादा हो कुणालाही टेन्शन येणार ना. मलाच काय तुमच्या सरांना पण टेन्शन आलं होतं. तुम्हाला माहिती आहे ते काय काय घडलंय? तुम्ही नसताना अचानक एक अनोळखी माणूस आमच्या घरात घुसला होता. नाही त्याबद्दल मी तुमच्याशी बोलणारच आहे, पण आधी मला सांगा तुम्ही तुमच्या बायकोला तरी कळवलत का? त्या सुद्धा शोधत होत्या तुम्हाला. नाही कठीण आहे दादा. हो असं काय करता? निदान आपल्या माणसाला तरी सांगायचं. थांबा मीच करते कॉल. जानू काय करतेस तू? तरी तू काय करतोय? फोन वाजत होता, त्यांच्या बायकोला फोन करत होते मी. जानू तू त्याच्या बायकोला स्वतः इन्फॉर्म करेल ना. ते टेन्शन तू कशाला घेतेस? सांगशील ना तिला? हो सांगेल. वॉचमॅन दादा मला सांगा बघू, कुठे गेला होता तुम्ही असे अचानक? मॅडम ते एका अर्जंट कामासाठी गेलो होतो. अहो एवढं कसलं अर्जंट काम होतं तुमचं की तुम्हाला ड्युटी अर्धवट सोडून जावं लागलं, तेही आम्हाला न सांगता? मॅडम ते जरा मोठ्या पगाराची नोकरी मिळाली ना म्हणून गेलो होतो. हो पण दादा तुम्ही. बघितलं जानू, हा आपली एवढी काळजी कधीच डिझर्व करत नव्हता. मोठी सॅलरी दिसली आणि पळून गेला. आपल्याला साधं इन्फॉर्म पण केलं नाही याने. दादा पुन्हा असं वागू नका. बरं तुम्ही बसा, मी चहा. नाही 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 चहा नको. तुम्ही जा आधी तुमच्या घरी जा. तुमची बायको केव्हापासून शोधतेय तुम्हाला. जा बघू. थांबा, कुठं जायची गरज नाही. मी आले ना आता.